जय शिवराय मित्रांनो. जी काही आपल्याला 4-5 दिवसाची संधी मिळाली होती ती आता उद्यापासून अनेक भागांची संपत्ती आहे. राज्यात 25 तारखेला तुरळक ठिकाणी जो काही आपण पाऊस सांगितला होता तो हिंगोलीमध्ये, जळगावमध्ये, धुळ्यामध्ये काही ठिकाणी तो झालेला आहे. मात्र उद्याच्या पावसाची म्हणजे 26 तारखेच्या पावसाची एंट्री ही अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये राहणार आहे. तर कुठल्या भागांमध्ये पावसाच्या टायमिंगला किंवा त्या दिवसामध्ये काम करता येईल किंवा 26 तारखेचं कामाचं नियोजन कसं करता येईल या संदर्भात हा व्हिडिओ पाहूयात. आज आपण थोडा व्हिडिओमध्ये अंदाज सांगण्यामध्ये थोडा बदल करतोय, कारण की ज्या विभागाची माहिती आपण द्यायला सुरुवात केली तो विभागाची पूर्ण माहिती देऊयात. खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र, ज्यामुळे आपला गोंधळ माझाही होणार नाही आणि आपलाही होणार नाही आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर माहिती देतोय दक्षिण महाराष्ट्राची, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, अहिल्यादेवी नगर परिसर ते दक्षिण महाराष्ट्राचा जे काही भाग येतो त्या भागांची. या दक्षिण महाराष्ट्रात उद्या दुपारनंतर तर काही ठिकाणी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल. कोकण किनारपट्टी, मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर सांगलीमध्ये फटकारे बिटकारे पडतील. मोठा पाऊस उद्याच्या तारखेला नाही आहे, पण दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला तुळजापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी सटकारे जोरदार पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. तर धाराशिवच्या पट्ट्यामध्ये दिनांक 26चा पाऊस बऱ्यापैकी चांगला होणार आहे. काही ठिकाणी कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी देखील पाऊस असणार आहे. तर बुधवारचा मात्र पाऊस या अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये हा पाऊस असणार आहे. पण यात एक मात्र तुम्हाला ठाम सांगतोय की हा पाऊस 80% भागांना आहे. 20% भागांना पेंडवलता, कमीत कमी पाणी द्यायचं काम टाळेल अशी परिस्थिती या पश्चिम महाराष्ट्राची आहे आणि दक्षिण महाराष्ट्राची आहे. तर बघा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर परिसर, तुळजापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर या भागांमध्ये उद्याही सुद्धा पावसाचे आगमन होते, पण व्याप्ती कमी आहे. 27ची व्याप्ती जास्त आहे गणेश उत्सवाच्या दिवशी. आणि हा गणेश उत्सवाचा पाऊस तुम्हाला मागच्या 8-10 दिवसापासून सांगतोय. कोणी काय म्हणत असेल कॉपी करतोय वगैरे त्यांना करू द्या, तो त्यांना म्हणा तू मागचे व्हिडिओ चेक कर, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे काही माझ्यावरती प्रेम करताय अशा मित्रांना हे सांगतोय. तर अशा प्रकारे आहे. आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात 3 दिवस पाऊस राहू शकतो, 28 ते 29 पर्यंत. काही राहिलं तर कमेंट करा, त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल. आता बोलतोय मराठवाड्याकडे. तर मराठवाड्यामध्ये उद्याची 26 तारीख जी आहे ही दुपारनंतर पावसाची ॲक्टिव्हिटी करणार आहे. सकाळच्या पारीसुद्धा गोंगारण, नांदेड सारख्या ठिकाणी हलक्या सरी, परभणी सारख्या हलक्या ठिकाणी हलक्या सरी 10-11 वाजता पाहायला मिळू शकतात. पण दुपारनंतर काय होईल, 2:30-3च्या पिरियडमध्ये 4-5च्या हिशोबामध्ये मेघगर्जना बीडमध्ये, जालन्यामध्ये 1-2 ठिकाणी, परभणीमध्ये काही ठिकाणी, नांदेडमध्ये संध्याकाळच्या वेळेला गर्जना होईल. इकडे